शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरातील खंदक बागेत सायंकाळी सुमारे 7च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीचे मोठे लोट बाहेर दिसू लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेची माहिती एका जागरूक नागरिकाने तात्काळ सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांना दिली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी विलंब न करता अग्निशामक अधिकारी साळुंके यांच्याशी संपर्क साधत अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी रवाना केली। अग्निशामक दलाच्या तत्पर आणि समन्वयपूर्वक कारवाईमुळे आग अल्पावधीतच आटोक्यात आणण्यात यश आले। घटनेनंतर उपमहापौर देवकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। पुरातत्व विभाग, महापालिका प्रशासन, पोलीस विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून किल्ला परिसराच्या सुरक्षिततेबाबत स्वतंत्र बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यात आला। या आगीत काही झाडांना व वनस्पतींना किरकोळ फटका बसला असला तरी मोठी हानी टळली आहे। आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत चौकशी सुरू आहे। काही नागरिकांच्या मते काही तरुण किल्ल्याच्या पळवाटांमधून आत प्रवेश करून अंमली पदार्थांचे सेवन करतात, त्यामुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र अधिकृतरित्या यास दुजोरा मिळालेला नाही। यावेळी सुरक्षा कर्मचारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, महापालिका कर्मचारी, महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान तसेच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होते। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर।